असलेले दिवे या पुस्तकाचा प्रकाशन सुद्धा याच कार्यक्रमात होत आहे. सांस्कृतिक संमेलनाचे अध्यक्ष, चळवळीचे लढाऊ कार्यकर्ते, विद्रोहीचे लढाऊ कार्यकर्ते राजा शिरगुप्पे यांचा सत्कार क्रांतीवीरांना हौशाताई पाटील आणि भव्य विद्रोही साहित्य सांस्कृतिक संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर बाबुराव गुरव हे करतील. हे आपले अध्यक्ष भाषण करणार आहेत. चळवळीतला लढाऊ कार्यकर्ता, तंबाखू कामगारांच्या पासून विद्यार्थी चळवळीची पार्श्वभूमी असणारा सगळ्यांचा राजा आणि कार्यकर्त्यांचा राजा होऊन आता आपल्या समोर आपलं भाषण करणार आहे. तिला पुन्हा श्वास देणारे परमप्रज्ञाचे गौतम बुद्ध, सत्ता कितीही जुलमी, अन्यायी आणि प्रबळ दमनकारी असू दे, तिच्याजवळ कितीही शस्त्र आणि सैन्यबळ असू दे, तिला सत्य, अहिंसा, प्रेम आणि करुणा या चतुसूत्रीच्या बळावर नमवता येते, नेस्तनाबूत करता येते. हे स्वबलिदानाने दाखवून देणारे परम कारुणिक प्रभू येशू ख्रिस्त असंस्कृत समजल्या जाणाऱ्या रानटी हिंस्र व्यवहार करून रक्तरंजित जगणारा भटक्या टोळ्यांना संघटित करून त्यांना सुसंस्कृत बनवणारा थोर लोकशाहीवादी इस्लाम धर्म देणारे आणि म्हणून महात्मा ज्योतिराव फुल्यांनी ज्यांना जहामत म्हटले ते थोर महामानव मोहम्मद पैगंबर साहेब 12व्या शतकात या देशातल्या ब्राह्मणी धर्माने जाती व्यवस्थेच्या फासाचा वेढा इथल्या राबणाऱ्या गोरगरीब कष्टकरी स्त्री-पुरुष जनतेच्या गळ्याभोवती जेव्हा कर्कचून आवळत त्यांना गलित गाप करून टाकायला सुरुवात केली होती, तेव्हा जन्मजात लाभलेली अधिकाराची जात नाकारून त्यांना जाती गोरगरीब कष्टकरी स्त्री-पुरुष जनतेच्या गळ्याभोवती जेव्हा कर्कचून आवळत त्यांना गलित गाप करून टाकायला सुरुवात केली होती, तेव्हा जन्मजात लाभलेली अधिकाराची जात नाकारून त्यांना जातीयांच्या लढ्याला कृतीशील सुरुवात करून श्रमावर आणि समतेवर आधारित लिंगायत धर्म निर्माण करून इथल्या शोषित जातीतील कष्टकऱ्यांना उजेडाचा मार्ग दाखवला. ते इथल्या बहुजनांचे बुद्धोत्तर गुरु बसवण्णांचा हाच क्रांतिकारक विचार सुफी आणि वारकरी विचारधारांनी पुढे नेणारे आणि कबीर आणि नामदेव वटशाही आणि सावकारशाही याच गोष्टी इथल्या बहुजन कष्टकऱ्यांच्या पूर्वी शेतकऱ्यांच्या दैन्याला कारणीभूत आहेत ते ओळखून शब्द आणि शस्त्र यांच्या जोरावर एकाच वेळी संयुक्त लढा या कष्टकरी कुणबी कातकरी शेतकऱ्यांच्या मदतीने उभारणारे तुकोबा आणि शिवराय आधुनिक काळात शिक्षणाशिवाय ही लढाई परिपूर्ण होणार नाही ते ओळखून स्त्रिया व दलितांसाठी शिक्षणाची पानपै हिमतीने खुली करणारे महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले अशक्तांना सशक्त बनवण्यासाठी त्यांची पुढे अधिक काळजी घेतली पाहिजे. हे उमजून आरक्षणाद्वारे बहुजनांना संधीची दारे उघडून देणारे लोकराजा राजर्षी शाहू महाराज स्वतंत्र भारताला
आदर्श समाज निर्मितीसाठी पायाभूत राहावे अशा संविधान निर्मितीचे नेतृत्व करणारे महाबोधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मानवतेच्या प्रेमाने व्यापून आपल्या आयुष्याचे प्रेममय जगनिर्मितीसाठी सिंचन करणारे साने गुरुजी आणि जगाचा नुसता अर्थच राहून उपयोगी नाही, मुद्दा आहे तो जग बदलण्याचा या भूमिकेने जग बदलण्याच्या द्वंद्वात्मक भौतिक विरोध विकासवादाचे तत्वज्ञान जगभरच्या क्रांतिकारक विद्रोहाच्या हातात ठेवणारे डॉक्टर कार्ल मार्क्स या आपल्या विद्रोही आणि मार्गदर्शक परंपरेचं मी या 10व्या विद्रोही साहित्य सांस्कृतिक संमेलनाच्या अध्यक्ष भाषणाची सुरुवात करताना कृतज्ञ स्मरण करतो. आदर्श म्हणजे समता, प्रेम आणि श्रम यांच्यावर अधिष्ठित समाजाचे स्वप्न पाहणाऱ्या आणि त्यासाठी विविध परिवर्तनवादी चळवळ झोकून देऊन कार्यरत असणाऱ्या या विचारपीठावर प्रतिष्ठित सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ या सभागृहात बसलेल्या उभ्या असलेल्या सभागृहाबाहेरील या शहरातील, राज्यातील, देशातील आणि जगभरातील माझ्या विद्रोही भाऊ बहिणींना माझा क्रांतिकारी विद्रोही सलाम. विद्रोही साहित्य सांस्कृतिक संमेलनाचे 10वे वर्ष याचा अर्थ एवढाच की नामाभिधान होऊन उभ्या राहिलेल्या चळवळीचा गटसालातील वाटचालीचा लेखाजोखा मांडून चळवळीचे भविष्यातील वाटचालीचा मागोवा घेण्याचा, तिची दिशा आणि भूमिका ठरवण्यासाठी आपण आज येथे सांगली या शहरात जमलो आहोत. दलित, आदिवासी, भटके, शेतकरी, कामगार, कार्यकर्ते, विचारवंत, लेखक, कवी, नाटककार, अभिनेते, गायक, शाहीर, जवळपास राबणाऱ्या, कष्टणाऱ्या, नवनिर्मिती करणाऱ्या सर्व जनसमूहातून आपण आला आहात. त्या त्या विभागाचं प्रतिनिधित्व करत आहात. आपल्या सुखदुःखांचा, समस्यांचा, अभिव्यक्तींचा आणि उपरोल्लेखित आदर्श नवसमाजाच्या निर्मितीचा सांगोपान विचार विनिमय करण्यासाठी आपण जमलो आहोत. हाच आपल्या संमेलनात आणि प्रस्थापिताच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील महत्वाचा आणि मूलभूत फरक आहे. गत साली याच शहरात आणि यावर्षी मार्च महिन्याच्या महाराष्ट्राच्या तथाकथित सांस्कृतिक नगरीत म्हणजे पुणे येथे अखिल भारतीय साहित्य संमेलनाची संगीत नाट्य सादर झाली. मी तमाशा शब्द वापरलेला नाही, कारण तमाशा हे आमचं बहुजनांचं कलामाध्यम आहे आणि ते तितकंच मी संस्कृत आहे. यांची संगीत नाट्य म्हणजे ज्यात संगीतही धड नसतं आणि नाटकही धड नसतं अशी संगीत नाट्य. तर संगीत नाट्य सादर झाली. गेली 4-5 वर्षे मराठी माणूस सरकारी अनुदानावर मराठी भाषा आणि साहित्याच्या नावावर इथल्या प्रस्थापित अभियानाने चालवलेले प्रदर्शने पाहत स्वतःची क्रूर करमणूक आणि थट्टाई अनुभवत आहे. इथल्या व्यवस्थेने जन्मजात लाभलेला सांस्कृतिक श्रेष्ठत्व आणि राजाश्रयाचा आधार घेत गेली कित्येक शतके ही मंडळी आपला फॅक्टिझम राबवत मूठभरांची हितसंबंध राखणारी, श्रमिकांच्या श्रमाची चोरी करून जगणारी आयतोबाची संस्कृती भारतीय संस्कृतीवर मिरवत आहेत. भारताच्या भौगोलिक सीमा कमी पडत आहेत म्हणून तिला आता हिंदू संस्कृतीतून घोषित करणे डावपेच करत आहेत. मानव जातीतील काही वंशज, काही समूह हे सुकर्मी नसतात, त्यांना निसर्गानेच विशेष निवडलेले असते. तेच सर्व सुखाचे धनी, सत्तेचे वाटेकरी, मानकरी असतात. बाकी सर्व मानववंश हा निकृष्ट प्रतीचे जनावर आहे. ते केवळ या विशेष लोकांच्या सेवेसाठी, गुलामीसाठी जन्माला आलेले आहेत. असा वांशिक श्रेष्ठत्वाचा, जन्माधिष्ठित श्रेष्ठत्वाचा भ्रम बाळगून सत्ता भोगण्यासाठी एक विचार अशा कुटील प्रवृत्तीच्या माणसाने जगभर पसरवत ठेवला आहे. मागील शतकातलं हिटलर नावाचं महाभयंकर भूत याच विचाराने पोचलेलं होतं आणि त्याचे भयंकर परिणाम संपूर्ण जगाने भोगले आहेत. हाच फॅसिझम, दहशतवाद, हा फॅसिझम अमेरिकन साम्राज्यवादाच्या रूपाने पुन्हा एकदा आणखी भयानक स्वरूपात जगासमोर येतो आहे. जगभर उसळलेला दहशतवाद हे अमेरिकन फॅसिझमचा दृश्य परिणाम आहे. भारतात हाच फॅसिझम ब्राह्मण्यवाद या नावाने अस्तित्वात आहे आणि दिवसेंदिवस अकरा विकार होत आहे. कवीवरे नामदेव रसायनच्या शब्दात सांगायचे तर भयंकराच्या दरवाज्यात उभे आहोत आपण. लक्षात घ्या, मी ब्राह्मण्यवादाबद्दल बोलतोय, ब्राह्मण जातीबद्दल नाही. हिंदुस्थानात जेवढ्या जाती हिंदू धर्मांतर्गत आहेत त्यातील ब्राह्मण ही एक जात जशी महानगरे आहे तशी, आणि फक्त इथली जात व्यवस्था ही खास इथल्या शोषण व्यवस्थेची खट्ट बांधणी करण्यासाठी बनलेली असल्यामुळे तिची उतरंड केलेली आहे. म्हणजे वर उल्लेख केलेल्या मुठभर मंडळींनी शीर्षस्थानी स्वतःची नेमणूक करून आपल्या पायाखाली अशी रचना केली की प्रत्येकाला आपल्या पायाखालचा माणूस पाहून आपण कुणाच्या तरी पायदळी आहोत
यापेक्षा आपल्या पायी तरी कुठेतरी आहे याचा अहंकार वाटावा आणि स्वतःला श्रेष्ठत्वाच्या कामात ठेवावं। या तथाकथित श्रेष्ठत्वाच्या गंडातून विषमते विरुद्ध, गुलामगिरी विरुद्ध, असमानतेविरुद्ध माणसाच्या मनामध्ये जी एक नैसर्गिक बंडाची उर्मी असते, स्वातंत्र्याची आस असते, तीच विझवून टाकली। ठेविले अनंते पैसेची राहावे असे वैफल्यपूर्ण स्थितीवादी मानसिकतेत इथला संपूर्ण समाज विसरून गेला आहे। मग सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे ब्रह्म सत्य जगत मिथ्या दिसणारं जे खोटं आहे, माया आहे, भ्रम आहे आणि कधीही अनुभवाला न येणारं दिसणारं समजलेलं ब्रह्म सत्य आहे, या ब्रह्मपटाचा अर्थ केला। स्वतःची सत्ता शाबूत राहण्यासाठी सत्ताधारी वर्ग, शोषित असंतुष्ट वर्ग सदैव विघटित कसा राहील, एकमेकांशी संघर्ष करीत कसा राहील याचेच धावते टाकत असतात, उपाय शोधत असतात। खाजगी मालमत्तेच्या उदयाबरोबर संपूर्ण जगभरात मालक आणि गुलाम, भांडवलदार आणि कामगार, शोषक आणि शोषित, आहेर आणि नाहीरे असे स्पष्ट दिसणारे दोन वर्ग आणि साहजिकच त्यांच्यातला संघर्ष अस्तित्वात आला। भारतात मात्र या दोन वर्गांचा थेट संघर्ष टाळण्यासाठी मालक वर्गाने, आहेरेवाल्यांनी ही विशिष्ट जाती व्यवस्था निर्माण केली आणि एकूणच श्रमिक वर्गाच्या श्रवण संस्कृतीच्या चिरफाळ्या उडाल्या। भारत कधीही न पाहिलेल्या कार्ल मार्क्सने केवळ इथल्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी पाठवलेल्या अहवालाचा अभ्यास करून 1853 सालीच लिहिले आहे की जात ही श्रमिकांची विभागणी करणारी व्यवस्था आहे। पुढे डॉक्टर आंबेडकरांनी जात आणि वर्ग याचा नेमका संबंध सांगितला आहे की वर्ग जेव्हा बंद होतो तेव्हा ती जात बनतो। महामानव किती सारखा आणि अचूक विचार करतात त्याचं एक साक्षात उदाहरण आहे। त्यामुळे वरवर पाहता इथे शोषक जाती आणि शोषित जाती, मालक जाती आणि श्रमिक जाती असा ठळक फरक दिसत असला तरी वस्तुस्थिती अशी आहे की प्रत्येक जातीत आहेरे आणि नाहीरे किंवा गरीब आणि श्रीमंताचे दोन वर्ग आहेतच। फक्त हा प्रत्येक जातीतला आहेर वर्ग आपल्या जातीतल्या नाहीरे वर्गाला जातीच्या अस्मितेच्या इतर नाहीरे वर्गाच्या जातीच्या विरोधात वापरतो आहे। विशेषतः शोषक किंवा उच्चवर्गीय समजल्या जाणाऱ्या जातीचे श्रमिक वर्गाच्या नशिबी हे दुर्दैव मोठ्या प्रमाणात लादले गेले आहे। त्यामुळे शोषित जातींचे दैन्य अपार आहे, पण परिवर्तनासाठी, शोषण मुक्तीच्या लढ्यासाठी, समतेसाठी वर्ग म्हणून संघटित होण्याची त्यांची कितपत तयारी आहे तेवढीही केवळ भ्रामक जाती अस्मितेमुळे एकमेकांपासून फटकून राहणाऱ्या शोषक जातीतील नाहीरे वर्गाची म्हणजे श्रमिकांची, गरिबांची राहिलेली नाही। जाती अंताच्या लढ्यासाठी लागणाऱ्या एकी होण्यासाठीचा हा सर्वात मोठा अडथळा मला वाटतो। ब्राह्मण किंवा ब्राह्मणी मूल्य व्यवस्था हा तिथल्या जाती व्यवस्थेचा पाया असल्याने महार मांग व ब्राह्मण जात असो तो ब्राह्मण्यग्रस्त म्हणजे ब्राह्मण्यवादी आहे। त्यामुळे प्रथम स्वजातीचं विसर्जन हीच जाती अंताच्या लढाईची सुरुवात आहे आणि ती स्वतःपासून सुरुवात होते याचं आपल्यापैकी प्रत्येकानं भान ठेवलं पाहिजे। इसवी सन 12व्या शतकात उत्तर कर्नाटकात बहुजनाचे गुरु बसवण्णा याने जाती अंताच्या लढ्याची कृतीशील सुरुवात केली। उत्पादक शरीर श्रमाला निकृष्ट दर्जा देत इथला ब्राह्मणी वर्ग श्रमिकांनी उत्पादित संपत्तीचा आईचा भोग घेत होता आहे। इथल्या श्रमकाराला गुलाम वागवून देत होता। तेव्हा काया कवे कैलास, श्रम हेच कैलास आहे अशी घोषणा देऊन श्रम प्रतिसेवक आणि स्त्री पुरुषांच्या आधारित वर्गविरहित समाज निर्मितीचा प्रयत्न केला।